राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताकडून स्पष्टपणे नकार देण्यात आलाय। क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून राखीव साठे खुले करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। खनिज तेलाचा राखीव साठा खुला करण्यास भारताचा नकार। आंतरराष्ट्रीय पातळीवर कडाडलेले खनिज तेलाचे दर कमी व्हावेत म्हणून आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं आपल्याकडील राखीव पेट्रोलियमचे साठे खुले करण्यासाठी पुढाकार घेतला। मात्र आवाहनाला प्रतिसाद देत आपल्याकडील पेट्रोलियमचा साठा खुला करण्यास भारतानं स्पष्टपणे नकार दिलाय। इराण इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। इराणनं जगभरातील खनिज तेलाची वाहतूक आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली आहे। त्यामुळे 90% खनिज तेल आयात करणाऱ्या भारतासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। भारत हा खनिज तेलाची आयात करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे। भारताकडे 5.33 दशलक्ष टन एवढा भूमिगत तेलांचा साठा आहे। मात्र हा साठा केवळ 80% भरलेला आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आपल्याकडील खनिज तेलाच्या राखीव साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। खनिज तेलाचा राखीव साठा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीसोबत समन्वय राखून खुला करण्याची भारताची सध्या कोणतीच योजना नाही। G7 देशांच्या पुढाकारानं खुल्या करण्यात येणाऱ्या पेट्रोलियमच्या साठ्यांमध्ये भारत योगदान देण्याची शक्यता कमी आहे। जगाचा तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न करू देणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। दहशतवादी राजवटीला जगाला ओलीस ठेवू देणार नाही। तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केल्यास इराणला मोठा फटका बसेल असा इशारा ट्रम्प यांच्याकडून देण्यात आलाय। Continue Operation Epic Fury. We're also focused on keeping energy and oil flowing to the world. And I will not allow a terrorist regime to hold the world hostage and attempt to stop the globe's oil supply. And if Iran does anything to do that, they'll get hit at a much, much harder level. I will take out those targets that were easy. इराणची राजवट त्यांचे क्षेपणास्त्र लॉन्चर लपवण्याचा प्रयत्न करू शकते असं अमेरिकेनं म्हटलंय। अमेरिकन सैन्य इराणचे क्षेपणास्त्र तळ शोधणं थांबवणार नाही असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। होर्मुझवरून ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे। इराणनं तेल पुरवठा थांबवला तर वाईट परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी म्हटलंय। होर्मुझमध्ये सुरक्षा देऊ असं विधान ट्रम्प यांचं आहे। तेल पुरवठा थांबवला तर हल्ले आणखी वाढू अशी धमकी ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे। होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट ठप्प होण्याची शक्यता आहे। सागरी मार्गाच्या तळाशी इंटरनेट डेटाचे वहन करणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सचं प्रचंड मोठं जाळं असल्यानं मोठी भीती आहे। भारताची 1/3 इंटरनेट ट्रॅफिक पश्चिमेकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाते। अमेरिकेशी चर्चेचा विषय पुन्हा येणार नाही असं अराक्ची यांनी म्हटलेलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांचं वक्तव्य आहे। अमेरिकेशी चर्चा करण्याचा आम्हाला कटू अनुभव आलाय असं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेसोबत वाटाघाटी सुरू असताना त्यांनी हल्ला केला असं अराक्ची यांनी म्हटलंय। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये 1300 जणांचा मृत्यू झाला। युद्धामध्ये इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इस्रायल अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले करण्यात आलेत। इराणमधील अनेक तेल कारखाने आणि महत्त्वाच्या इमारतींवर हल्ले करण्यात आले। पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये युद्ध संघर्षासंदर्भात फोनवरून चर्चा झालेली आहे। इराण इस्रायल अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांचा प्रस्ताव आहे। पुतीन यांनी ट्रम्प यांच्यासमोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे। इराण युद्ध सोडवण्यासाठी पुतीन मदत करू इच्छितात असं ट्रम्प यांनी म्हटलंय। पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये युद्ध संघर्षाबाबत फोनवरून चर्चा झालेली आहे। हे युद्ध संपवण्यासाठी थांबवण्यासाठी पुतीन हे मध्यस्थी करू इच्छितात। पुतीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये युद्ध संघर्षासंदर्भात फोनवरून चर्चा झाली आणि हे युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांच्याकडून हा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मध्य पूर्वेतील संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे। तेल संकटामुळे पाकिस्तानातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून अनेक ठिकाणी कपातीची घोषणा करण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये सरकारी कार्यालय आठवड्यातून 4 दिवसच सुरू राहणार आहेत। पाकिस्तानमध्ये सार्वजनिक इफ्तार पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे। राजकीय नेत्यांचे अधिकृत परदेश दौरे सुद्धा स्थगित करण्यात आलेले आहेत।